हॅलो स्टुडंट, आज आपण मॅथमॅटिक्स सेकंड यामधील 6 चॅप्टर डिफरन्शियल इक्वेशन पाहणार. डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टर मध्ये आपल्याला व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, टाइप्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आणि ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकचा या ठिकाणी अभ्यास करायचा. आता या ठिकाणी फर्स्ट टॉपिक आपल्याला व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन. व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन म्हटल्यानंतर इक्वेशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज इक्वेशन की ज्या एक्सप्रेशन मध्ये इक्वलचं साइन असेल त्या एक्सप्रेशन आपण इक्वेशन म्हणतो. मग डिफरन्शियल इक्वेशन काय होईल? an equation which contains differential or derivatives is called differential equation. Means an equation which contains derivatives of function is called differential equation. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सांगता येईल की ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल म्हणजे डिपेंडंट, इंडिपेंडंट व्हेरिएबल, कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्हज और डिफरन्शियल असतील त्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. आता या ठिकाणी एक्झाम्पल जसं की डेरिव्हेटिव्ह कंटेन असणारा इक्वेशन जसं की dy/dx इज इक्वल टू 5. या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म आहे, कॉन्स्टंट आहे, इक्वलचं साइन आहे, देयरफॉर इट इज डिफरन्शियल इक्वेशन. सेकंड वन d square y upon dx square minus 7 cos x is equal to 2x. It is also a differential equation की ज्यामध्ये d square y upon dx square डेरिव्हेटिव्ह ची टर्म आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इट इज 3x cube dy minus 4y cube dx is equal to 0. This equation also contains differential dx dy, therefore it is also a differential equation. हे झालं differential equation म्हणजे काय. आता यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला पहिला टॉपिक पाहायचा ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. तर पहा फर्स्ट व्हॉट इज ऑर्डर. ऑर्डर आपण डिफरन्शिएशन आज आपण पाहिलेले. त्या डिफरन्शिएशन मध्ये आपण एखाद्या फंक्शनला डिफरन्शिएट करतो. मग या ठिकाणी त्या फंक्शनला जर फर्स्ट टाइम डिफरन्शिएट केलं तर त्याला आपण म्हणणार फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे फर्स्ट होईल त्या इक्वेशनचे डिफरंट फंक्शनची ऑर्डर. तर इथं ऑर्डर म्हणजे काय होईल की ज्या इक्वेशन मध्ये तुम्ही जर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म आयडेंटिफाय केली तर त्या टर्मची हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती आहे त्या इक्वेशन मध्ये, तर इट इज कॉल्ड ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे इट इज द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह of the differential equation. म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म जी असेल ती डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. जसं की एक्झाम्पल d square y upon dx square minus 7 dy/dx plus 4 is equal to 0. या इक्वेशन मध्ये जर आपण पाहिलं तर डेरिव्हेटिव्हच्या दोन टर्म आहे. या ठिकाणी d square y upon dx square, इथं dy/dx. इथं उल्लेख काय केला आपण हायेस्ट डेरिव्हेटिव्ह. तर इथं हायेस्ट डेरिव्हेटिव्ह काय किती आहे 2. म्हणजे 2 टाइम डिफरन्शिएट केलेले आहे म्हणून d square y upon dx square ही टर्म हायेस्ट डेरिव्हेटिव्ह होईल म्हणून या डिफरन्शियल इक्वेशन ऑर्डर होईल 2. What is that? Order 2. आता याप्रमाणे डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री means it is the power of the highest derivative of the differential equation. It is the power of highest derivative. Is called degree of differential equation. Degree of differential equation. जैसे कि example d square y upon dx square minus 3
dy by dx ब्रॅकेट क्यूब मायनस 7x इज इक्वल टू 0. हा इक्वेशन ऑब्झर्व करा. आता ऑर्डर आणि डिग्री म्हणजेच काय पाहिलं आपण? ऑर्डर म्हटल्यानंतर हायस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन, की ज्यामध्ये हायस्ट डेरिव्हेटिव्ह असेल तर त्या हायस्ट डेरिव्हेटिव्हला आपण ऑर्डर म्हणतो. डिग्री म्हणजेच काय? पॉवर ऑफ द हायस्ट डेरिव्हेटिव्ह. मग त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जे ऑर्डर असेल म्हणजेच हायस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म त्याचा पॉवर या ठिकाणी पहा. दोन डेरिव्हेटिव्हच्या टर्म या इक्वेशन मध्ये d2y dx2 dy by dx ब्रॅकेट क्यूब. इथं हायस्ट डेरिव्हेटिव्ह काय या ठिकाणी? इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनचे ऑर्डर किती होईल? हायस्ट डेरिव्हेटिव्ह म्हटल्यानंतर रेस 2, त्यानंतर डिग्री म्हटल्यानंतर त्या हायस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर काहीच नाही म्हणजेच 1. म्हणून या ठिकाणी डिग्री किती होईल? डिग्री इज 1. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होईल 2, डिग्री होईल 1. सेकंड एक्झाम्पल पहा. 3x into dy by dx minus 7 sin x is equal to 0. या ठिकाणी पहा हायस्ट डेरिव्हेटिव्ह तर या ठिकाणी एकच आहे dy by dx. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर तर हायस्ट डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 आणि त्या डेरिव्हेटिव्हचा पॉवर तर काहीच नाही म्हणजेच 1. म्हणून या ठिकाणी ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन इज 1 आणि डिग्री इज ऑल्सो 1. Degree of differential equation is 1. And the next one, third is dy by dx bracket square minus 7x dy by d square y upon dx square plus 7y is equal to 0. हा इक्वेशन ऑब्झर्व. या ठिकाणी dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7x इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस 7y इक्वल टू 0. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला ऑर्डर आणि डिग्री डिटरमाइन करायची. ऑर्डर म्हटल्यानंतर हायस्ट डेरिव्हेटिव्ह काय या ठिकाणी? इथं dy by dx म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथं डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर. म्हणून या ठिकाणी या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होईल इट इज सेकंड म्हणून 2 आणि त्याच हायस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर म्हणजेच डिग्री इट इज त्याचा पॉवर इट इज 1. डिग्री 1. हायस्ट हायस्ट डेरिव्हेटिव्ह इज 2 म्हणजेच ऑर्डर 2 डिग्री 1. झालं एक्झाम्पल. आता पहा कोणत्याही डिफरन्शियल इक्वेशनचं ऑर्डर किंवा डिग्री डिटरमाइन करताना ते नेहमी पॉझिटिव्ह इंटिजर असायला पाहिजे. म्हणजे गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जर डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स ह्या फ्रॅक्शन किंवा निगेटिव्ह पॉवर मध्ये असेल तर त्याला पहिले सिम्प्लिफाय करून कन्वर्ट इट इनटू पॉझिटिव्ह इंटिजर, नंतरच मग त्या ठिकाणी त्याचा ऑर्डर आणि डिग्री डिटरमाइन करा. याच पहिल्या टॉपिकवर ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन यावर आपण पहिली एक्सरसाइज पाहणार आहोत. First question, determine the order and degree of each of the following differential equation. Differential equation आपण DE या शॉर्ट फॉर्म में रिप्रेझेंट करणार. तर पहिला एक्झाम्पल पहा. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इट इज d square y upon dx square plus x dy by dx plus y is equal to 2 sin x. या ठिकाणी हा दिलेला डिफरन्शियल इक्वेशन ऑब्झर्व करा. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज इट इज d square y upon dx square plus x into dy by dx plus y is equal to 2 sin x. आपल्याला ऑर्डर आणि डिग्री डिटरमाइन करायची. ऑर्डर म्हणजे काय? हायस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये? तर या ठिकाणी पहा इथं d square y upon dx square सेकंड ऑर्डर आहे, dy by dx फर्स्ट ऑर्डर म्हणजे हायस्ट काय होईल? इथं 2 ही त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. म्हणून या ठिकाणी ऑर्डर ऑफ द गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज 2 आणि डिग्री त्या हायस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर. हायस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर किती आहे? काहीच नाही म्हणजेच 1. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री होईल इट इज 1. म्हणून दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री 2 आणि 1 रिस्पेक्टिव्ह. पहिला इक्वेशन क्वेश्चन. सेकंड काय या ठिकाणी क्यूब रूट ऑफ
1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री हे सांगताना सांगितलेलं आहे की ऑर्डर आणि डिग्री हे ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे. इथं जर आपण हे क्यूब रूटचा विचार केला तर हा जर इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलं तर हा काय होईल फ्रॅक्शन फॉर्म. तर आपल्याला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये जर इंडेक्स असेल तर त्यावरून ऑर्डर आणि डिग्री डायरेक्टली डिटरमाइन करता येत नाही. म्हणून पहिले हे सिम्प्लिफाय करावं लागतं. तर पहा गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इट इज क्यूब रूट ऑफ 1 plus dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d स्क्वेअर y अपॉन dx. हे सिम्प्लिफाय करावं लागलं आपल्याला. इथं क्यूब रूट आहे म्हणून अगोदर आपण क्यूब रूट कॅन्सल करू म्हणजे टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. therefore टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड what we get लेफ्ट साइडचा क्यूब जर केला आपण तर क्यूब रूट कॅन्सल होईल. वी गेट 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू राईट साइडचा क्यूब म्हणजेच काय होईल d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. तर या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला सेपरेट इंटिजर ऑब्झर्व करता येतात. इथं ऑर्डर फाइंड आउट करायची आपल्याला. ऑर्डर म्हटल्यानंतर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे या ठिकाणी इथं d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर म्हणजे इथे हायेस्ट डेरिव्हेटिव्ह 2 आहे म्हणून याची ऑर्डर होईल. therefore order of the given differential equation is 2 आणि त्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर किती आहे 3 म्हणून डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 3. या प्रकारे ऑर्डर टू डिग्री 3. सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट थर्ड नंबर dy by dx is equal to 2 sin x plus 3 upon dy by dx. इथं सुद्धा पहा दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये dy by dx जर याचा इंडेक्स आपण विचारात घेतला तर इट विल बी पॉवर -1 येईल. म्हणून या ठिकाणी पहा फर्स्ट आपण सिम्प्लिफाय करूया. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इट इज dy by dx is equal to 2 sin x plus 3 upon dy by dx. काही सिम्प्लिफाय करायचं तर पहा हे dy by dx लेफ्ट साइडला आल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय dy by dx into dy by dx लेस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x plus 3. आता ऑब्झर्व करा आपण या ठिकाणी या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ऑर्डर आणि डिग्री. ऑर्डरच्या बाबतीत हायेस्ट डेरिव्हेटिव्ह तर आपल्याला dy by dx दिसतो म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय होईल ऑर्डर इट इज 1. त्यानंतर त्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर म्हणजेच डिग्री विल बी पॉवर किती आहे 2 म्हणून डिग्री इज झालं ऑर्डर अँड डिग्री. नंतर फोर्थ नंबर इट इज d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy by dx प्लस x इज इक्वल टू स्क्वेअर रूट 1 प्लस d क्यूब y अपॉन dx क्यूब. अगेन हियर स्क्वेअर रूट कंटेंट on है. therefore first simplify that given differential equation it is d square y upon dx square plus dy by dx plus x which is equal to square root मध्ये 1 plus d cube y upon dx cube. स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सिम्प्लिफाय करणे म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर करावा लागेल. therefore taking square root on both side taking square किंवा squaring on both side taking square on both side we get left side का square it is d square y upon dx square plus dy by dx plus x whole side चा स्क्वेअर रूट म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू राइट साइड चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट राइट साइडला इट विल बी कॅन्सल इट गिव्स 1 प्लस d क्यूब y upon dx क्यूब. आता ऑब्झर्व करा या ठिकाणी हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्म तर काय दिसते आपल्याला इथं d क्यूब y अपॉन dx क्यूब म्हणजे हायेस्ट डेरिव्हेटिव्ह 3 म्हणून या ठिकाणी या डिफरन्शियल इक्वेशनचे ऑर्डर होईल इट इज 3 अँड त्या हायेस्ट डेरिव्हेटिव्ह टर्मचा पॉवर म्हणजेच डिग्री ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन इज 1. त्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर म्हणजेच काय डिग्री आणि डिग्री ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन इट इज 1. फिफ्थ नंबर d square y upon dt square
प्लस dy बाय dt ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0. या ठिकाणी पहा डेरिव्हेटिव्हच्या टर्म dy बाय dt d स्क्वेअर y अपॉन dt स्क्वेअर म्हणजेच इथं ऑर्डर आणि डिग्री. तर पहा डायरेक्ट जरी घेतला आपण ऑर्डर आणि डिग्री तरी चालेल किंवा given differential equation is it is d square y upon dt square plus dy by dt bracket square plus 7x plus 5 equal to 0, which is the highest derivative term. It is d square y upon dt square. Therefore या डिफरन्शियल इक्वेशन ची ऑर्डर काय होईल, सेकंड ऑर्डर आहे म्हणून ऑर्डर 2 होईल आणि डिग्री ऑफ दॅट टर्म मीन्स पॉवर ऑफ द हायस्ट डेरिव्हेटिव्ह, तर त्याचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 म्हणून डिग्री ऑफ दॅट टर्म ऑर डिफरन्शियल इक्वेशन इज 1. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 6. It is y triple dash x square plus 3y double dash plus 3x y dash plus 5y equal to 0. या ठिकाणी पहा डेरिव्हेटिव्हच्या टर्म तुम्ही y डॅश ने सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. म्हणजे या ठिकाणी काय ट्रिपल डॅश म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, डबल डॅश म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, y डॅश मीन्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर पहा हियर गिवन डिफरन्शियल इक्वेशन इट इज y triple dash bracket square plus 3y double dash plus 3x y dash plus 5y equal to 0. Therefore सरळ सरळ टर्म आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला सहज ऑर्डर आणि डिग्री डिटरमाइन करता येईल. का या ठिकाणी ऑर्डर हायस्ट डेरिव्हेटिव्ह ट्रिपल डॅश डबल डॅश फर्स्ट डॅश मीन्स ट्रिपल डॅश हे हायस्ट ऑर्डर आहे म्हणून किती 3 ही त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होईल आणि डिग्री तर त्या हायस्ट डेरिव्हेटिव्हचा पॉवर किती आहे, इट इज 2. हे झालं डिग्री ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन. 7th number, it is d square y upon dx square bracket square plus cos of dy by dx is equal to 0. Here given differential equation it is d square y upon dx square bracket square plus cos of dy by dx which is equal to 0. या ठिकाणी हा इक्वेशन ऑब्झर्व करा. या ठिकाणी हायस्ट डेरिव्हेटिव्ह d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर. म्हणजे या ठिकाणी या डिफरन्शियल इक्वेशनची आपण ऑर्डर सहज सांगू शकतो. आता सेकंड टर्म जर ऑब्झर्व केली आपण dy by dx, हा dy by dx हे पॉलिनॉमियल च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलेलं नाही म्हणजे सेपरेटली. तर या ठिकाणी या डिफरन्शियल इक्वेशनची आपल्याला डिग्री ही डिटरमाइन करता येते. म्हणून अशा वेळेस या अशा टाइपच्या एक्झाम्पलला ऑर्डर जे हायस्ट डेरिव्हेटिव्ह असेल ते डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑर्डर राहील त्याची आणि डिग्रीच्या बाबतीत कॅन नॉट डिटरमाइन सिन्स डिफरन्शियल इक्वेशन कॅन नॉट एक्सप्रेस ॲज पॉलिनॉमियल hence degree cannot determine. म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फंक्शन ऑफ फंक्शन या फॉर्म मध्ये जर डिफरन्शियल टर्म असेल किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर डेरिव्हेटिव्हची टर्म असेल तर त्यावेळेस ते डेरिव्हेटिव्हच्या टर्म पॉलिनॉमियलच्या याच्यात सेपरेटली एक्सप्रेस होत नाही म्हणून अशा वेळेस त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री डिटरमाइन करता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन 8 नंबर, इट इज 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर होल स्क्वेअर ब्रॅकेट टू द पॉवर 3/2 is equal to 8 d square y upon dx square. Here given differential equation ऑब्झर्व करा या ठिकाणी it is 1 plus dy by dx bracket square whole bracket to the power 3/2 is equal to 8 d square y upon dx square. Here bracket to the power 3/2 it is in fraction form. मग आपल्याला ऑर्डर आणि डिग्री डिटरमाइन करण्यासाठी फ्रॅक्शन नको म्हणून ते सिम्प्लिफाय करू. 3/2 आहे जर याचा स्क्वेअर केलं तर ते डिवाइड टू कॅन्सल होईल म्हणजेच आपल्याला पॉझिटिव्ह इंटिजर या फॉर्म मध्ये पॉवर आणता येईल. देअरफॉर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड squaring on both side we get याचा स्क्वेअर म्हणजे 3/2 चा स्क्वेअर तर 2 त्या ठिकाणी कॅन्सल होईल म्हणजेच
it is 1 plus dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर टू दी पॉवर 3. 3 by 2 चा स्क्वेअर म्हटल्यानंतर 2 2 कॅन्सल होईल, त्या ठिकाणी राहील फक्त 3 इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर, इट इज 64 इंटू या टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय होईल डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता पहा या ठिकाणी इथं डेरिव्हेटिव्ह टर्म सहज dy बाय dx, इथं d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणून या ठिकाणी आपण ऑर्डर आणि डिग्री सहज सांगू शकतो. therefore order and degree of differential equation is hash derivative. तर इथं dy बाय dx फर्स्ट ऑर्डर आहे, इथं सेकंड ऑर्डर आहे, म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होईल 2 आणि त्या हॅश डेरिव्हेटिव्हचा पॉवर किती 2, म्हणून डिग्री सुद्धा 2. या प्रकारे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 2 आणि डिग्री 2. नेक्स्ट वन 9 नंबर dqy upon dx cube bracket to the power 1 by 2 into dy by dx to the power 1 by 3 is equal to 20. या ठिकाणी पहा दोन्ही डेरिव्हेटिव्ह टर्मचा पॉवर हा फ्रॅक्शन मध्ये, तर 1 by 2 आणि 1 by 3 डिनॉमिनेटरचा जर एलसीएम आपण विचारात घेतला तर 18 by 2 into 3 6. therefore given differential equation is dqy upon dx cube bracket to the power 1 by 2 into dy by dx bracket to the power 1 by 3 is equal to 20. या ठिकाणी आपल्याला पॉवर हा फ्रॅक्शन नको, मग या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर 2 आणि 3 चा एलसीएम हा होईल 6. तर टेकिंग 6 पॉवर ऑन बोथ साइड, टेकिंग 6 पॉवर ऑन बोथ साइड, लेफ्ट साइडचा इथं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे पॉवर 6 1 by 2 into 6 1 by 2 into 6 म्हटल्यानंतर 2 * 2 2 3 6 म्हणजे पहिले इथं होईल या ठिकाणी dqy upon dx cube bracket to the power it is 3 into dy by dx to the power 1 by 3 power 1 by 3 to the power 6. here 3 1s are 3 3 2s are 6 3 1s are 3 3 2s are 6 means power होईल या ठिकाणी या सेकंड टर्मचा dy by dx to the power 2 which is equal to right side चा सुद्धा 6 power means 20 to the power 6. आता या ठिकाणी हॅश डेरिव्हेटिव्ह टर्म आणि त्याचा पॉवर या दोन गोष्टीचा आपल्याला काम आहे. हॅश डेरिव्हेटिव्ह टर्म इज डी क्यूब, म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होईल इट इज 3 आणि त्या डेरिव्हेटिव्हचा पॉवर म्हणजे हॅश डेरिव्हेटिव्हचा पॉवर हे सुद्धा 3 म्हणून डिग्री इज इक्वल टू, therefore order and degree of given differential equation both are 3. next one last question. here given differential equation is x plus d square y upon dx square is equal to in root 1 plus d square y upon dx square bracket square. here right side contains square root, first element is square root, therefore taking square on both sides, squaring on both sides, what you get left side का square means x plus d square y upon dx square bracket square पूर्ण left side का square होईल is equal to right side का square म्हणजे square root cancel, it will be 1 plus d square y upon dx square bracket square, फक्त square root cancel. आता या ठिकाणी ऑब्झर्व करा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह of the form a plus b bracket square, it gives a square means x square plus twice ab, 2 into first term it is x into second term it is d square y upon dx square plus second term square it is d square y upon dx square its square, a square plus twice ab plus b square या फॉर्म्युलानुसार याचं एक्सपान्शन होईल is equal to right side as it is 1 plus d square y upon dx square bracket square. आता जर आपण दोन्ही साइड ऑब्झर्व केलं तर दोन्ही साइड मध्ये d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं सुद्धा ह्या दोन्ही टर्म सेम आहे, डिग्री कॅन्सल. इट गिव्स x स्क्वेअर प्लस ट्वाइस x into d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू दिस 1. आता हे झालं सिंपल डिफरन्शियल इक्वेशन. या ठिकाणी आपल्याला सहज ऑर्डर या डिफरन्शियल इक्वेशनची सांगता येईल. ऑर्डर इट इज हायेस्ट डेरिव्हेटिव्ह 2 आहे म्हणून ऑर्डर 2 आणि डिग्री ऑफ दॅट
term it is power d1. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 2 आहे आणि डिग्री 1. What is the complete exercise 6.1.